आणि मासे आणले तर ताजे परत घेऊन ये. ताजे होय राजीवला दिली ना. होय आणते का काय काय आणलं सर? अरे गेजर आहे हा बारीक गेजर आणलाय. होय असा लाल लाल आहे बघा. मस्तच. खाऊला गेजर. आणि काय बांगडे आहेत ताजे. जरा महाग होते मासे. ताजे सगळं ताजा आहे फ्रेश आहे. बांगड्या बघा. बांगडे मस्तच आहेत. होय चकचकतायत. होय हे बघा आतमध्ये लाल आहेत पूर्ण. असे बांगडे ना बघून घ्यायचे बाबे. हा हा हे बघ असा हिरवट रंग असतो असा जरा. हा हा पांढरे पडलेले बांगडे घ्यायचेच नाही. हा हे बघ कसे चकचकीत मस्त. होय. आणि मांदेली आणले तळून तळायला. मांदेली पण आई तळून चांगली लागते ना. होय आई हे मसाल्यातलं कर बांगडे आणि मिक्स झाल्याची भाकरी मस्त बनवते. अभि आज बाजार स्वस्त होता. नाही मासे महाग होते. होय 6 बांगडे 200 रुपयाला. होय नाही तर एकदा कसं 6 100 बांगडे रुपये किलो. होय 6 बांगडे 100 रुपयाला भेटतात तिकडे. आम्ही राजूडात गेलेलो होतो. राजूड्यात तसे कसे मासे फ्रेश असतात. ते असतं किलोवर नाही भेटत वाट्यावर भेटतात. खाली बेरकरवाड्यात गेल्यावर तर किलोवर. आणि मग मांदेली फ्राय करते चालेल. आणि गेजर सुक्का करते मस्तच. आणि बांगडे ताजे असलेत ना की मसाल्यातली कशी चवच भारी. काय होय तिखट मीठ कोकमाची चव एक नंबर लागते. होय बाजारात मासे आणलेले कसे साफ करून आणत नाही बाजारात. म्हणजे कसं मी घरीच करते साफ. होय मला ते आवडत नाही म्हणजे पसंत येत नाही. हे आमचं नेहमीचं मासे कापायचं लाकूड आहे. हा आणि हा सुरा तळायला नाही सुकेच नाही बाबे. हा सुकेच घालूया. तळायला पाहिजे तर हे असे मध्ये चिरा पाडायची जरा. धुवून घेते आता. बांगडे इथे धुवून घेतलेत आहेत. हे बघा आता आपण हे बांगड्यांचं तिकलं करण्यासाठी ना आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे. बघा कोथिंबीर आणि लसूण ही पेस्ट टाकल्यामुळे ना घट्टपणा येतो आणि चव पण चांगली लागते. का हवे एकदम भारी चव लागते. म्हणजे त्या कोथिंबीरचा जो स्वाद येतो ना लसणीचा आणि त्या तिखटामध्ये एकदम मस्त लागते चव. आणि कसं घट्टपणा येतो चांगलं जरा. हा असं नुसता मसाला मसाला असा लागत नाही मग. हा हे बघा मिक्सरच्या भांड्यात ना पाणी ओतून अशी अगदी गंधासारखी पेस्ट करायची. हा ही लसूण आणि कोथिंबीर बघा पेस्ट पण करून घेतली आहे. चूल पेटवून ठेवते ना हवे. हा पटकन होईल. आता आपण हे बांगडे मसाल्यातले सुके करूया. आता आपल्याला ह्याच्यात ना हळद टाकायची आहे. हळद थोडीशी टाकायची. हा म्हणजे का लाल दिसायला पाहिजे ना बे. हा आणि मसाला आमचा घरगुती लाल मसाला आहे. हा आणि कोकम हे बघा सगळं एकत्रच. काय फोडणी वगैरे नाही. काय नाही एकदम झटपट. हा म्हटलात ना तर फक्त एक 10 ते 15 मिनिटात हे मासे तयार होतात ना आई? झटपट. होय फक्त गरम गरम भाकरी तयार हवी ना आई? पाहिजे. होय कोकम टाकलं. आता मीठ टाकायचंय. हे बघा आणि तेल. आणि आता आपण ही केलेली पेस्ट आहे बघा लसूण आणि कोथिंबीर. बघा किती भारी दिसते. काय हवे. होय मस्तच. मिक्सरचं भांडं वगैरे असं धुवून घ्यायचं. आणि हलक्या हाताने असे मिक्स करायचे. हे बघा
हे बघा, थोडं पाणी टाकायचं, शिजायला हवेत ना, जास्त पातळ नाही करायचं नाही हवे. हा मग चव लागत नाही हा, असं. भाकरी बरोबर जरा कसा घट्टपणा आलाय बघा. होय पेस्ट मुले. होय आणि शिजल्यावर आणखीन येईल. हा, हे बघा, चव चांगली लागते. आणि झाकण ठेवूया कढी येईपर्यंत. तू बनवतेस असे हवे हा कोल्हापुरात बनवते आपल्या पद्धतीतले? बनवते एक दिवस त्यांची पद्धत पण करून दाखव जरा. होय दाखवते ते. म्हणजे वाटण वगैरे तयार करून नवल्या खोबऱ्याचं एक वेगळ्या हा, हा. पद्धतीने तीळ जिरं टाकून तसे बनवतात मासे. हा कोल्हापूरला. तसा रस्सा बनवतात. हा हा तसं पण एक दिवस बनवून दाखवते हा मी. तू देतेस ना असे मासे वगैरे पाठवून, तेव्हा मी असेच बनवते हा हा. मसाल्यातले. त्यांना पण आवडतात खायला. होय ना. होय कड आलाय बघा. घमघमाट सुटलाय आई. होय, चमच्यान असे ढवळायचे नाही तर कुस्करतात. होय मस्त झाले त्यात ना हवे. मस्तच. आता जरा आग कमी करते आणि कमी आगीवर ना जरा हे शिजवून घेते 5 मिनिटं नाही हवे. हा मस्त मग मुरतील चांगले. जरा मुरलेत ना की चांगले लागतात. होय तिखट मिठाची हा. चव मस्त मुरते. जरा 5-10 मिनिटं ना बनवून असे ठेवायचे. हा लगेच खायचे. खाल्लं तर काय चांगलेच हा, लागतात, चांगलं. पण 10 मिनिटं ठेवला तर आणखीन चव वाढते. होय, मस्त मुरतात चांगले मग ते. मासे कसे मुरलेत आहेत बघा, मस्त अगदी रशेदार बघा. होय असं खोबऱ्याचं वाटण न करता. घट्टपणा आलाय ना. हा, अगदी रसरशीत झाले त्यात काय हवे. मस्त झाले काय. होय, हे बघा, जरा असे झाकून ठेवायचे 5 मिनिटं आणि मग खायला घ्यायचे. तुम्ही पण असं करा, मस्त लागतं. होय मस्त झालं, एक नंबर. होय ना. होय. हे घे बाबे तुला पण चल. हा आले. अभि घ्यायला लागले तर. होय. हे घे भाकरी. तू पण घे आई. घेते काय घेतलंय. भारी झालं. होय. दादी असते ना तर आवडीन खाल्ल्याने असते. होय त्यांना आवडतात मासे. मस्त झाली ना. भारी.